ओके, ऑन कॉम्प्युटर स्क्रीनकडे लक्ष द्या. आणि काय होतं बघा, क्लासमध्ये प्रत्येक कन्सेप्ट इथं मी क्लिअर करण्याचा ट्राय करतो. आणि हे मुलं काय करतात, कॉलेजला जायचं ह्या बहाने तिकडे असं काहीतरी लेक्चर बंक करून क्रिकेट वगैरे खेळत असतात. काय होतंय, इथं काही समजलं नाही तर मग सरचं समजायचं ना असं करते. एक तर सब्जेक्ट अवघड आहे, त्यात प्रत्येक गोष्ट इथं एक्सप्लेन करतोय मी. एक जरी लेक्चर बंक केला की पुढच्या लेक्चरचं कळत नाही, असा सब्जेक्ट आहे हा टोटली. ठीक आहे, काही अडचण नाही. आपलं काल काल काय बघितलं होतं आपण? हा, आपण बघितलं होतं की काल कोणकोणते पॉईंट्स बघितले होते की आपण एक्सटर्नल आयओ डिव्हाइसेस आणि मेमरी ही मायक्रोप्रोसेसरला एक्सटर्नली कनेक्ट केलेली असते, बरोबर आहे. इनपुट डिव्हाइसेसचे एक्झाम्पल होते कीबोर्ड, आउटपुट डिव्हाइसेसचे एक्झाम्पल होता डिस्प्ले. त्यानंतर मेमरीमध्ये सुद्धा दोन टाईपच्या मेमरी असतात, एक असते प्रोग्राम मेमरी, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो आणि एक असते डेटा मेमरी, ठीक आहे. तर ती EEPROM म्हणजे इरेजेबल प्रोग्रामेबल मेमरी असते, आणि दुसरी जी आहे रॅम मेमरी म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे, ठीक आहे. त्यामध्ये डेटा स्टोअर होतो. तर आपण आज काय करू, आपण मेमरीचे बेसिक स्ट्रक्चर डिस्कस करू. जसं की आता इथे बघा, ही मेमरी कशी स्पेसिफाय केलेली असते, हे मेमरीचं बेसिक स्ट्रक्चर वगैरे डिस्कस करू आज इथे, ठीक आहे. आता लक्षात घ्या, एक बेसिक रिलेशन सांगतो. कालचं ते कन्वर्जन लक्षात आलं का सर्वांना? येतं ना? सांगतो म्हणलं होतं का मी? सांगतो म्हणलं होतं, ठीक आहे. सेम त्या टाईपचे एक एक्झाम्पल बघू आणि नंतर हे पीपीटीचे कंटेंट डिस्कस करू आपण. मेमरी इंटरफेसिंगचे एक एक्झाम्पल घ्या बरं. काल जसं होतं ना, सेम त्या टाईप मध्येच आहे. चार मेमरी दिल्या होत्या ना 32 KB चे, तेच घेतलं होतं ना एक्झाम्पल आपण. टोटल मेमरी स्पेस 32 KB आणि अवेलेबल चिप साईज किती घेतली होती? अवेलेबल चिप घेतलं होतं 4, सॉरी अवेलेबल चिप साईज घेतली होती 8 KB. मग त्याच्या नंबर ऑफ चिप्स आपण कॅल्क्युलेट केल्या, त्या किती आल्या? 4 आल्या, ठीक आहे. आता लक्ष द्या इकडे, राहू द्या, मी सांगतो हे कॅल्क्युलेशन कसे करायचे. कॉम्प्युटर बोर्डकडे लक्ष द्या सर्वांनी, बोर्डकडे लक्ष द्या. झालं असेल 8085 टोटल मेमरी स्पेस, ठीक आहे. टोटल मेमरी स्पेस किती आहे, साईज काय आहे? 64 KB हा टोटल मेमरी स्पेस आहे, हा टोटल मेमरी स्पेस आहे. हे तर लक्षात आलं, ठीक आहे. तर यानंतर लक्ष द्या इकडे. हे एक आपण बेसिक बघितलं होतं. याच्यामध्ये स्टार्टिंगचा ऍड्रेस असेल हमेशा 000 असेल, आणि इथे कोणती मेमरी कनेक्ट केलेली असेल? रॅम का रॉम मेमरी, रीड ओनली मेमरी. कारण रीड ओनली मेमरी मध्ये प्रोग्राम स्टोअर केलेला असतो. जेव्हा आपण रिसेट प्रेस करतो त्यावेळेस प्रोग्राम काउंटरचे कंटेंट्स रिसेट होतात, म्हणजे प्रोग्राम काउंटरमध्ये ऑल झिरोज ही व्हॅल्यू लोड होते. म्हणजेच प्रोग्राम काउंटर हा मायक्रोप्रोसेसर सांगतो की कोणत्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचा आहे, ठीक आहे. म्हणजेच प्रोग्राम काउंटर कॉम्प्युटर इनिशियलाइज कुठून होईल? त्या पहिल्या मेमरी लोकेशन पासून. म्हणून आपल्याला हमेशा पहिली मेमरी ही EEPROM मेमरी कनेक्ट करायची असते, आणि त्यानंतर डेटा मेमरी वगैरे. समजा मी पहिल्यांदा इथं EEPROM मेमरी कनेक्ट केली, मेमरी कनेक्ट केली. इट इज नॉट नेसेसरी दॅट आय शुड कनेक्ट द नेक्स्ट मेमरी चिप टू द कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. दॅट इज नॉट नेसेसरी, कंपल्सरी नाही. तुम्ही मध्ये कुठेही दुसरी EEPROM किंवा SRAM इथे कनेक्ट करू शकता, आणि हा मधला स्पेस जो असेल तो काय असेल? सिम्पली अनयुज्ड असेल याच्यामध्ये. समजतंय? हा एक पॉईंट आहे यामध्ये. मला वाटतं काल डिस्कस केला हा पॉईंट आपण. आणि हा एंडिंग ऍड्रेस काय असेल? 8085 चा 4 टाइम्स FF 4 टाइम्स FFFH हा असेल एंडिंग ऍड्रेस. लक्षात येते? आता यामध्ये बघा, आता कालचं एक्झाम्पल घेतलं होतं, काही जणांना समजलं नाही ते एक्झाम्पल. कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेशन कसे करायचे, तर त्यासाठी आणखी सेम टाईपचं एक्झाम्पल घेत आहे. आता सपोज आपल्याला टोटल 16 KB मेमरी कनेक्ट करायची. टोटल किती मेमरी कनेक्ट करायची आपल्याला? 16 KB. टोटल 16 KB मेमरी कनेक्ट करायची आहे, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याकडे जी अवेलेबल चिप साईज आहे, ठीक आहे, कारण लक्षात घ्या, आज ते पीपीटी मध्ये मी सांगेल कोणकोणत्या प्रकारचे अवेलेबल चिप साईज वगैरे असतात. अवेलेबल चिप साईज किती आहे सपोज, आणि हे सर्व EEPROM आहेत, ठीक आहे. ह्या सर्व आहेत EEPROM.
ठीक आहे. आणि अवेलेबल चिप साईज आहे आपल्याकडे लेट्स टेक 4 KB. ठीक आहे. मग आपल्याला नंबर ऑफ आयसी किती लागतील? नंबर ऑफ आयसीज रिक्वायर्ड विल बी इक्वल टू 4. कसं कॅल्क्युलेशन केलं? 16 डिवायडेड बाय 4 विच इज इक्वल टू 4. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे. मग आपल्याकडे 4 EEPROM आले. कधी लक्षात घ्या, 4 मेमरी EEPROM आले म्हणजे प्रत्येक EEPROMचा स्टार्टिंग ऍड्रेस एंडिंग ऍड्रेस तुम्हाला स्पेसिफाय करावा लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. आता मी इथं फक्त कनेक्ट करतोय, रॅन्डमली इथं कनेक्ट करत आहे. ठीक आहे. ती असेल EEPROM 1, ती असेल EEPROM 1, राईट. साईज किती आहे EEPROM 1 ची? 4 KB आहे. साईज आहे 4 KB. ठीक आहे. नंतर EEPROM 2, 3, 4 अशा प्रकारे आपण कनेक्ट करूयात. EEPROM 2 याची सुद्धा साईज आहे 4 KB. EEPROM 3 याची सुद्धा साईज आहे 4 KB. EEPROM 4 आणि याची सुद्धा साईज आहे 4 KB. अशा आपण काय केलं, कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन मध्ये कनेक्ट केलं सर्व EEPROMs. आणि राहिलेला जो स्पेस असेल तो सिम्पली काय असेल, अनयुज्ड स्पेस असेल. ठीक आहे. तर आपल्याला फक्त मेमरी लोकेशन स्टार्टिंग ऍड्रेस आणि एंडिंग ऍड्रेस कॅल्क्युलेट करायचं आहे. हा आहे अनयुज्ड स्पेस. ओके. हा, आता एंडिंग ऍड्रेस कसा कॅल्क्युलेट करणार? खूप सिंपल आहे. बघा, हे इकडे घेत आहे, एक सेम एक्झाम्पल इकडे घेतोय, हे सेम एक्झाम्पल इकडे घेत आहे. आता ही जी मेमरी आहे EEPROM 1, EEPROM 1 याची साईज, टोटल साईज किती आहे? 4 KB. 4 KB म्हणजे किती मेमरी लोकेशन येतात? 4 KB म्हणजे किती मेमरी लोकेशन येतात? येस, 4 इंटू 1024. हे के म्हणजे किलो असतं ना. किती येतं हे? 4096. कशामध्ये आली व्हॅल्यू ही? डेसिमल मध्ये. आणि प्रत्येक साईजची आयसी लक्षात घ्या, मी मुद्दामून एक का घेतली साईडला, कारण जे कॅल्क्युलेशन्स मी ह्या एका EEPROM साठी करतोय सेम कॅल्क्युलेशन्स राहिलेल्या EEPROM साठी असेल का? प्रत्येकाची साईज सेमच आहे. म्हणजे प्रत्येक मेमरी लोकेशन, प्रत्येक मेमरीमध्ये किती मेमरी लोकेशन्स असतील? इंडिव्हिज्युअल मेमरी लोकेशन्स 4096. याचे स्वतःचे 4096 असतील, याचे 4096, याचे 4096 आणि याचे 4096 डेसिमल मध्ये. ठीक आहे. आणि हीच व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेट केली हेक्स मध्ये, आता हेक्स मध्ये इथे कॅल्क्युलेशन करण्याच्या ऐवजी काय होतं, कन्फ्युजन होतं. त्यापेक्षा काय करायचं, असं समजायचं की इथं आपण 0 पासून सुरुवात करतोय. ठीक आहे. 0 पासून सुरुवात करतोय म्हणजे इकडे बघा, जर मी डेसिमल मध्ये जर दिली असती नंबर सिस्टम, जर डेसिमल मध्ये नंबरिंग केली असती तर ती अशा प्रकारे आली असती नंबरिंग. एक मिनिट. समजा मी डेसिमल मध्ये नंबरिंग केली असती तर पहिला मेमरी लोकेशन काय आला असता? 0. नंतरचं काय आला असता? 1. नंतर आला असता 2. असं करत करत ह्या पहिल्या EEPROMचा एंडिंग ऍड्रेस काय आला असता? 4095 आला असता. बरोबर आहे. आला असता 4095. मग हेच आपण डेसिमल मध्ये स्पेसिफाय करतो का हेक्स मध्ये स्पेसिफाय करतो? हेक्स मध्ये. 4095 ला कॅल्सी मध्ये हेक्स मध्ये कन्वर्ट करा. किती येतंय? 0FFH. आलं का? हा, आता नेक्स्ट लक्षात घ्या, पुढचा मेमरी लोकेशन लक्ष द्या इकडे. हे लक्षात आलं का? ह्याचा स्टार्टिंग ऍड्रेस एंडिंग ऍड्रेस. हा, आता पुढची मेमरी लोकेशन म्हणजे याचा कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे पुढचाच मेमरी लोकेशन आहे जिथे की ही सुरुवात होते. EEPROM 2 कुठं सुरुवात होते? याच्या पुढच्या मेमरी लोकेशनवर. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन करायचं राहिलं तर सुरुवात कुठे होते? 4096 पासून सुरुवात होत आहे. बरोबर आहे. हा, नंतर असेल काय असेल? 4097 असेल. असं करत करत आपल्याला शेवटपर्यंत कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. हा, याचा कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला 1 ऍड करावं लागेल. आणि हे हेक्साडेसिमल मध्ये सुद्धा कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेशन करता येतात. तुम्हाला प्रत्येक वेळेस डेसिमलला कन्वर्ट करायची गरज नाहीये. हे हेक्साडेसिमल मध्ये स्टोअर केलं का? 0FFH, त्याच्यामध्ये +1 करा आणि इज इक्वल टू प्रेस करा. काय येतंय? आलं का? 1000 म्हणजे 1000H आली व्हॅल्यू? आली का व्हॅल्यू? हा, आता लक्षात घ्या रे. आता हे कॅल्क्युलेशन सिंपल कसे करतो मी, लक्षात घ्या. स्टार्टिंगचा मेमरी ऍड्रेस हमेशा 0 असणार इथे आणि एंडिंगच्या मेमरी लोकेशनला हमेशा इथे काय असणार आहे? F असणार आहे. हे तर समजलं. हा टोटल स्पेस किती झाला मला हेक्स मध्ये सांगा बरं. हा टोटल स्पेस किती झाला? हा 0FFF म्हणजे मला ह्याच्यामध्ये 0FFF ऍड करायचे. हा, त्या 1000 मध्ये 0FFF ऍड करा. बरोबर आहे. ऍड करा. काय येतं? 1
FFH. हा, ह्याच्यामध्ये एक ऍड करा म्हणजे पुढचा स्टार्टिंग मेमरी लोकेशन भेटेल. किती भेटेल? 2000H. त्या 2000 मध्ये, कारण हा स्पेस प्रत्येकाचा आहे ना, हे ऍड करा. नंबर किती येतं? 2FFH. नेक्स्ट मेमरी लोकेशन काय असेल? 3000. त्याचा एंडिंग ऍड्रेस काय असेल? फ्रॉम 4 चा 3FFH. आणि अनयूज स्पेस कुठून सुरुवात होत आहे? अनयूज स्पेस 4000H पासून. हे समजलं का? बघा आता फक्त डेसिमल मध्ये समजण्यासाठी सध्या लिहिले तर चालते. हे डेसिमल एक्झाम मध्ये लिहू नका, हे डेसिमल नंबर सिस्टमचं. ठीक आहे, हे समजण्यासाठी केलेलं आहे. रब केलं तर चालेल का? करावं द्यायचे. ठीक आहे, लिहून घ्या पटकन. काय हेक्स मध्ये टाईप करा. एक काम करा, इकडे बघा. हेक्स मध्ये 0FFH टाईप करा. डेसिमल आहे बघा पहिल्यांदा. हेक्स आहे, इज इक्वल टू प्रेस करून स्टोअर केलं का त्याच्यामध्ये? पहिल्यांदा हेक्स मोड मध्ये एंटर करा ना. लक्ष द्या इकडे. आता 2-3 प्रकारे सांगतो. हे समजलंय का पहिल्यांदा मला सांगा. तर हे 2-3 प्रकारे करता येतं. काय करायचं बघा, स्टार्टिंग ऍड्रेस मध्ये साईज जर ऍड केली तर दुसऱ्या मेमरीचा स्टार्टिंग ऍड्रेसच भेटतो. त्या स्टार्टिंग ऍड्रेस मध्ये त्याची साईज ऍड केली तर नेक्स्ट मेमरीचा स्टार्टिंग ऍड्रेसच भेटतो. म्हणजे जर ह्याचा तुम्हाला जर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्ही फॉर्म्युला सुद्धा असं लिहू शकता. इकडे बघा, स्टार्टिंग ऍड्रेस हे उगी फॉर्म्युला मनाने तयार केलेले आहे, असं काही बुक मध्ये वगैरे नाहीये. स्टार्टिंग ऍड्रेस मध्ये, इकडे लक्षात घ्या, स्टार्टिंग ऍड्रेस मध्ये जर त्या मेमोरीची साईज ऍड केली तर मला काय भेटतो? स्टार्टिंग ऍड्रेसच भेटतो याच्यामध्ये. म्हणजे कसं बघा इकडे, हा स्टार्टिंग ऍड्रेस 000H आहे. एक्झाम्पलने सांगतो. स्टार्टिंग ऍड्रेस आहे 0000H. याच्यामध्ये मेमरीची साईज आहे 4096. ही मेमरीची साईज आहे ना. ही हेक्स मध्ये कन्वर्ट करून किती येते सांगा? एवढी येते. याच्यामध्ये ही ऍड करा. काय भेटलं तुम्हाला? 1000H, जो की नेक्स्ट मेमरीचा स्टार्टिंग ऍड्रेसच आहे. समजतंय? आता ते सोडा. आता हे दुसऱ्या मेमरीचा स्टार्टिंग ऍड्रेस आहे 1000H. 1000H. याच्यामध्ये आणखीन याची साईज ऍड करा. ही साईज आहे 1000H. काय भेटतं आन्सर? 2000H. 2000H काय आहे? नेक्स्ट मेमरीचा स्टार्टिंग ऍड्रेस आहे. फॉर्म्युला काय सांगितलं मी? स्टार्टिंग ऍड्रेस मध्ये मेमरी साईज जर ऍड केली तर काय भेटतं? नेक्स्ट मेमरीचा स्टार्टिंग ऍड्रेसच भेटतो. लक्षात आलं? मग अशा प्रकारे तुम्ही स्टार्टिंग ऍड्रेस कॅल्क्युलेट करू शकता. याच्यामध्ये टाइम सेव्हिंग होऊ शकते तुमची. ठीक आहे, इथे पण तुम्हाला भेटतो स्टार्टिंग ऍड्रेस ऑफ नेक्स्ट मेमोरी. हे कळालं का? बघा, प्रिव्हियस मेमरीच्या स्टार्टिंग ऍड्रेस मध्ये त्या मेमरीची साईज मिसळली तर नेक्स्ट मेमरीचा स्टार्टिंग ऍड्रेस भेटतो. तसंच एंडिंग ऍड्रेस साठी सुद्धा आहे. बघा इकडे कॅल्क्युलेशन करून बघू आपण एंडिंग ऍड्रेस साठी. इकडे बघा रे, हा एंडिंग ऍड्रेस आहे पहिल्या मेमरीचा. ठीक आहे, काय आहे तो? 0FFH. त्याच्यामध्ये काय ऍड करायचं? आता मेमरीची साईज ऍड करायची. मेमरीची साईज किती आहे? 1000H. आन्सर काय येतं? 1FFH. 1FFH काय आहे? दुसऱ्या मेमरीचा एंडिंग ऍड्रेस आहे. जसं इथं मी स्टार्टिंग ऍड्रेस साठी फॉर्म्युला तयार केला तसं एंडिंग ऍड्रेस साठी करू शकतो. एंडिंग ऍड्रेस प्लस मेमरी साईज इज इक्वल टू एंडिंग ऍड्रेस ऑफ नेक्स्ट मेमरी. ठीक आहे, अशाने आणखी कॅल्क्युलेशन तुमचे कमी वेळेमध्ये होऊ शकतात. ठीक आहे, लिहून घ्या हे बोर्डवरचं जे काही दिलेलं आहे ते लिहून घ्या लवकर. त्या मेमरीची साईज कशी स्पेसिफाय केली असेल, कोणकोणत्या स्टँडर्ड मेमरी चिप्स अवेलेबल आहेत ते सगळं डिस्कस करू आपण. कसे कॅल्क्युलेट करायचे तेवढंच डिस्कस केलं. ठीक आहे, स्क्रीनकडे लक्ष द्या. मला भरपूर काही टॉपिक डिस्कस केलेले पॉईंट त्याच्यामध्ये येतात. हे मला डिस्कस करायचं आज. आता लक्षात घ्या, आपल्याकडे जी मेमरी अवेलेबल असते ती वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल असते. ठीक आहे, त्या साईज काही दिलेल्या आहेत. 1K x 8, 2K x 8,
एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन ज्यावेळेस देतील ना, अशा प्रकारे मेमरी स्पेसिफाय केलेली असेल. 1K into 8, 2K into 8. आता याचा अर्थ काय लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, नीट लक्ष द्यायचं. आता बोर्डकडे लक्ष द्या. हे बघा, याचा अर्थ काय असतो, 1 किलो बाईट हा अर्थ असतो. आता लक्षात घ्या, त्याचा मिनिंग काय आहे लक्षात घ्या. आता तुमच्यासमोर एक टिपिकल मेमरी स्ट्रक्चर ड्रॉ करत आहे मी. ठीक आहे, हे काय आहे, टिपिकल मेमरी स्ट्रक्चर आहे. आता मेमरी म्हणजे काय असते, मेमरी इज अ ॲरे ऑफ रजिस्टर्स. काय म्हटलं मी, मेमरी इज ए ॲरे ऑफ रजिस्टर्स. याचा अर्थ काय आहे, म्हणजे काय असते, हे अशा प्रकारे रजिस्टर्स असतात. समजलं का, ते अशा प्रकारे काय असतात, मेमरी म्हणजे रजिस्टर्स असतात. रजिस्टरचं काम काय आहे, डेटा स्टोअर करणे. रजिस्टरचं काम काय आहे, डेटा स्टोअर करणं. तर असे नंबर ऑफ रजिस्टर्स म्हणजे नंबर ऑफ मेमरी लोकेशन असतात. त्या रजिस्टरचा ऍड्रेस म्हणजे तो मेमरी लोकेशन असतो. ठीक आहे. हा, आता लक्षात घ्या इकडे. हे तर समजलं का तुम्हाला, मेमरी म्हणजे काय असते, इट इज अ array of registers and each array has its own identity, or you can say it as a memory location. Unique memory location is there. आता हे array किती असतात, आता लक्षात घ्या. नंबर ऑफ रजिस्टर्स म्हणजे नंबर ऑफ array, नंबर ऑफ रजिस्टर्स म्हणजे नंबर ऑफ मेमरी लोकेशन असते. आता असे टोटल किती अरेज आहेत. आता जनरली मेमरीची जी साईज असते ना, लक्षात घ्या, मेमरीची साईज कशी डिफाईन केलेली असते, मेमरी साईज जनरली आपण अशा प्रकारे डिफाईन करतो, 1 KB. 1 KB म्हणजे काय आहे, 1 किलोबाईट आहे. याचा अर्थ काय असते लक्षात घ्या, ही जी साईज असते ना, N×M या फॉर्मॅटमध्ये डिफाईन केलेली असते. N म्हणजे काय आहे, N इज नथिंग बट नंबर ऑफ मेमरी लोकेशन. आणि M म्हणजे काय, M इज द डेटा size of the data that can be stored in each memory location. Data size in each memory location, or you can say each register. समजते, मेमरी म्हणजे नंबर ऑफ रजिस्टर्स असतात, एक ॲरे ऑफ रजिस्टर. प्रत्येक रजिस्टरचा एक ऍड्रेस असतो म्हणजे मेमरी लोकेशन. असे किती मेमरी लोकेशन्स आहेत म्हणजे किती रजिस्टर्स आहेत, आणि प्रत्येक रजिस्टरवर किती बीटचा डेटा स्टोअर होऊ शकतो. तर अशा प्रकारे डिपेंड केली असते. फॉर्म्युला काय आहे, N×M. तर सेम फॉर्म्युला तुम्हाला दिसतो का, 1 KB म्हणजे काय, 1 किलो म्हणजे किलो म्हणजे 1024, आणि बाईट म्हणजे काय आहे, 8. याला मी असं डिफाईन करू शकतो बघा, 1K×8 असं लिहू शकतो का. हा, 1024 म्हणजे काय आहे, किलो आहे. आणि हे 8 म्हणजे काय आहे, बाईट म्हणजे काय आहे, 8 बिट्स म्हणजे 1 बाईट. 8 बिट्स म्हणजे 1 बाईट. मी ह्याला असं लिहू शकतो का, अशा प्रकारे जनरली मेमरी डिफाईन केलेली असते. हा, ह्या 1 KB चा अर्थ काय आहे, 1K चा अर्थ काय आहे, देर आर 1024 stored. 1 बाईट किंवा 8 बीट. आणि असे किती मेमरी लोकेशन्स आहेत, 1024. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 1024 म्हणजे किती असतं, 1K असतं. ठीक आहे. तर हे बेसिक टिपिकल मेमरी स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, लिहून घ्या, लिहून घ्या लवकर. हा फॉर्म्युला आहे, अशा प्रकारे ते डिफाईन केलेलं जातं. बोर्डवरचं लिहून घ्या लवकर. ऍड्रेस बस आणि त्यामधलं रिलेशन काय आहे ते डिस्कस करतो. मला आठवतंय का, मी सुरुवातीला म्हणतो मेमरी इज युजली बाईट ओरिएंटेड. बाईट ओरिएंटेड म्हणजे प्रत्येक मेमरी लोकेशनवर एक बाईट स्टोअर होतो. 8 बाईट म्हणजे 8 बीट. लक्षात आलं. केबीचा अर्थ लक्षात आला का, किलो बाईट. ते बाईट म्हणजे प्रत्येक मेमरी लोकेशनवर होणारा डेटा, स्टोअर होणारा डेटा. आणि किलो म्हणजे किती मेमरी लोकेशन्स आहेत. तरी अशा प्रकारे मेमरी डिफाईन केलेली असते. झालं. आता मला सांगा, लक्ष द्यायचं आहे ना,
समजा इकडे बघा, समजा ही 8 KB ची मेमरी आहे, ठीक आहे. नंबर ऑफ मेमरी लोकेशन किती असतील, नंबर ऑफ मेमरी लोकेशन किती असतील, हा 0, फर्स्ट, सेकंड असं करत करत शेवटचा मेमरी लोकेशन कोणता असेल, 8 KB आहे. इकडे बघा, लक्ष द्या इकडे, 8 KB म्हणजे काय आहे, 8 into 1024. नीट लक्ष द्या इकडे, नीट लक्ष द्या, नंतर करत असं कॅल्क्युलेशन. के म्हणजे किलो म्हणजे 1024 आणि हे म्हणजे 8 आहे, बाईट आहे ना, किलो बाईट. आलं लक्षात. ह्या मेमरीला असं सुद्धा डिफाईन करू शकता बघा, 8 KB इज इक्वल टू, असं करू शकतो डिफाईन मी, 8K into 8, बरोबर आहे. 8 KB इज इक्वल टू 8K into 8. हा बाईट म्हणजेच काय आहे, 8 बिट आहे, जो की ह्या बाईटचा अर्थ काय, ह्याचा मिनिंग काय आहे, मल्टिप्लिकेशन आलं, आपण एन इंटू एम बघितलं होतं, बरोबर आहे. ते एस फॉर्मेट मध्ये आहे का बघा, एन इंटू एमच्या फॉर्म मध्ये आहे का. एन काय असतं याच्यामध्ये, नंबर ऑफ मेमरी लोकेशन्स. हा, या केसमध्ये नंबर ऑफ मेमरी लोकेशन किती आहेत, 8K आहे. कॅल्क्युलेशन करा, 8K म्हणजे किती, 8K म्हणजे किती, 8K म्हणजे 8 मल्टिप्लाइड बाय K म्हणजे किलो असतो ना, 1024. मग किती येतं ते, 892 डेसिमल मध्ये. आलं लक्षात. हा, आणि हे मल्टिप्लिकेशन मधला 8 एम म्हणजे काय असतो, साइज ऑफ द डेटा इन इच मेमरी लोकेशन. डेटा दॅट कॅन बी स्टोर्ड इन इच मेमरी लोकेशन और रजिस्टर. कारण मेमरी लोकेशन म्हणजे रजिस्टर असतो इंडिव्हिज्युअल. आलं का लक्षात. ठीक आहे, लिहून घ्या, लिहून घ्या. हे म्हणजे शेवटचा हा केस किती येईल सांगा, शेवटचा किती येईल मेमरी लोकेशन, डोक्यातून निघतच नाही, 6535. 8191 डेसिमल मध्ये. आणि हेच तुम्ही हेक्स मध्ये कन्वर्ट करू शकता. हेक्स मध्ये सांगा, पहिला मेमरी लोकेशन काही 4 times 00H, नंतरचा 1H, असं करत करत शेवटचा काय राहील, 1FFH. आलं लक्षात. त्यांना ऍक्च्युअल मध्ये मल्टिप्लिकेशन नाही करायचं, मग काय येईल ते 64 येईल. त्याने मल्टिप्लिकेशन करत नाही, ते रिप्रेझेंटेशन आहे, ते एन इंटू एम. म्हणजे मल्टिप्लिकेशनचं क्रॉस सिम्बॉल द्यायचा, एन आणि एम. एन म्हणजे नंबर ऑफ मेमरी लोकेशन 8K, आणि एम म्हणजे काय, ते 8 म्हणजे काय, त्यांचं काय ऍक्च्युअल मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं का तिथे, ऍक्च्युअल मध्ये मल्टिप्लिकेशन नाही करायचं, ते मल्टिप्लिकेशन मधलं 8 काय इंडिकेट करतं, लक्षात इकडे. ठीक आहे बघा, लक्षात इकडे. कॅल्क्युलेशन केलं आपण इथे 8K किती आलं, एक 8192. हे 0 पासून 8192 इथपर्यंत. आणि हे मल्टिप्लिकेशन मधलं 8 म्हणजे ऍक्च्युअल मध्ये इथे मल्टिप्लिकेशन करायचं नाहीये, हे जस्ट रिप्रेझेंटेशन आहे, एन इंटू एम. हे एम म्हणजे काय आहे, हे एम म्हणजे साइज ऑफ द डेटा इज इन मेमरी लोकेशन. म्हणजे प्रत्येक मेमरी लोकेशनवर 8 बीट डेटा स्टोअर होणार. 8 बीट डेटा स्टोअर होतो, म्हणजेच 1 बाईट डेटा स्टोअर होतो. आलं लक्षात. हे असं आहे, झालं का. आणि ऍड्रेस लाईन आणि डेटा लाईन्स किती असतात ते त्याच्यामध्ये बघायचं. लक्ष द्या, कॉम्प्युटर स्क्रीनकडे लक्ष द्या, कॉम्प्युटर स्क्रीनकडे लक्ष द्या. महत्वाचे असतात. एक म्हणजे काय, सिलेक्टिंग द अप्रोप्रिएट चिप. याचा अर्थ काय आहे की लक्षात घ्या, जेव्हा मायक्रो प्रोसेसरला, आता मायक्रो प्रोसेसरला आपण बघितलं की एक नाही तर मल्टिपल आयसी आपण कनेक्ट करतो. आताच्या एक्झाम्पल मध्ये काय बघितलं आपण, समजा हा मायक्रो प्रोसेसर आहे आणि ते आपण 4 वेगवेगळ्या इप्रॉम कनेक्ट केलेले आहेत, बरोबर आहे का. इप्रॉम 1, हे 2, 3 आणि 4 अशा प्रकारचे 4 इप्रॉम कनेक्ट केल्या. हा, आता ह्या सर्व इप्रॉम कशाला कनेक्ट केले असतील, म्हणजे यांची डेटा लाईन याच्या डेटा लाईनला, यांची इंटरनल ऍड्रेस लाईन याच्या इंटरनल ऍड्रेस लाईनला कनेक्ट केलेली असेल. आलं लक्षात. हा, आता मायक्रो सोबत मायक्रो प्रोसेसरची एकच इंटरनल डेटा बस आहे, आणि म्हणजे ऍट अ टाइम तो फक्त 8 बीट डेटाच रीड करू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, 4 जरी चिप मायक्रो प्रोसेसरला कनेक्ट केले असतील, ज्या चिप मधून डेटा तो रीड करतोय ऍट अ टाइम ती चिप ऍक्टिव्हेट असेल, बाकी सर्व काय असतील, डिऍक्टिव्हेट असतील. म्हणून ते चिप सिलेक्ट महत्वाचं आहे. समजतंय. तिथे आपण काय दिलं, मेमरी इंटरफेसिंग रिक्वायर्स, फर्स्ट पॉइंट इज सिलेक्टिंग द अप्रोप्रिएट चिप. 4 वेगवेगळ्या चिप कनेक्ट केलेल्या आहेत, तीच चिप ऍक्टिव्हेट असणार ज्या चिप मधून तो डेटा रीड करतोय. समजा या चिप मधून डेटा रीड करतोय,
ठीक आहे. तर हीच इथे फक्त तुला एक चिप सिलेक्ट नावाची पिन असते, लक्षात घ्या. तर ही चिप सिलेक्ट जी पिन असते ही इनेबल केल्यानंतर हीच ऍक्टिव्हेट होणार, बाकी सर्व काय होतील डिएक्टिव्ह. असं का करावं लागतं? कारण मायक्रोप्रोसेसर एकच इंटरनल 8 बिट डेटा बस आहे आणि ह्या 8 बिट डेटा बस सोबत ह्या सगळ्यांच्या डेटा बस कनेक्ट केलेल्या असतात. लक्षात येते का? आणि एका वेळेला एकच डेटा रीड होणार कुठल्या तरी एका मेमरी मधून, म्हणून फक्त तीच मेमरी ऍक्टिव्हेटेड असते, बाकी सर्व डिऍक्टिव्हेट केलेले असते. हे झाला फर्स्ट पॉईंट. ठीक आहे. जसं की इंट्रोडक्टरी लेवलवर एक्सप्लेन केलाय मी, तसं डिटेलमध्ये बघायचं आपल्याला एक्झाम्पल. दुसरं काय आहे? आयडेंटिफाईंग द रजिस्टर. रजिस्टर आयडेंटिफाय करणं म्हणजे काय? त्या मेमरी लोकेशनला आयडेंटिफाय करणं, कोणत्या मेमरी लोकेशन मधून डेटा रीड करायचा तो आयडेंटिफाय करणं. आणि तिसरं म्हणजे काय? इनेबलिंग द अप्रोप्रिएट बफर. आता हे काय आहे ते बघू. आता लक्षात घ्या, आता तुमच्यासमोर एक एक्झाम्पल दिलेले आहे. आता लक्षात घ्या, ऍड्रेस डिकोडिंगच्या 2 टेक्निक्स आहेत. एक आहे ऍब्सोल्यूट डिकोडिंग म्हणजे फुल डिकोडिंग, आणि दुसरी आहे पार्शियल डिकोडिंग. दोन्ही मेथड्स काय ह्या एक्झाम्पल आपण समजून घेऊ. आता या डायग्राम मध्ये बघा केअरफुली. बघा खूप खूप सिंपल डायग्राम आहे. फक्त जेवढे पॉईंट सांगतो तेवढे स्किप करा, जेवढ्या पॉईंटकडे लक्ष द्यायला सांगतो तेवढेच लक्ष द्या. ठीक आहे. आता हा जो पॉईंट दिसतोय ना, हा सिम्पली स्किप करा, हा मी नंतर सेपरेटली घेणार आहे. हा पॉईंट सिम्पली स्किप करायचा. आलं लक्षात? तर नेक्स्ट फक्त तुम्ही फोकस कुठं करायचा आहे? आता हे बघा, ही D0 to D7 ही काय आहे? दिस इज द इंटरनल डेटा बस ऑफ मायक्रोप्रोसेसर. या मायक्रोप्रोसेसरच्या इंटरनल डेटा बस सोबत बघा रॅमची डेटा बस कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. आणि एक इप्रॉम कनेक्ट केलेली आहे, त्या इप्रॉमची सुद्धा डेटा बस कनेक्ट केलेली आहे मायक्रोप्रोसेसरच्या डेटा बस सोबत. आलं लक्षात? तसंच पुढे बघा. आता इथे ही मायक्रोप्रोसेसरची ऍड्रेस बस आहे A0 to A15. आणि याच ऍड्रेस बसला इथे बघा रॅमची ऍड्रेस बस, इंटरनल ऍड्रेस बस कनेक्ट केलेली आहे का? त्यासोबत इकडे बघा, सॉरी इथे फक्त 2 ऍड्रेस लाईन्स दिलेले आहेत, कारण याची ते ऍड्रेस लाईन्स आता कसं कॅल्क्युलेशन करायचं ते सांगणार आहे मी इथे. ठीक आहे. आता बघा इकडे तसंच मायक्रोप्रोसेसरची जी ऍड्रेस बस आहे, तर त्या ऍड्रेस बसला इकडे बघू शकतो आपण इप्रॉमची ऍड्रेस बस सुद्धा इथं कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. आता फोकस कुठं करायचं लक्षात घ्या. हे एक्झाम्पल आहे फुल डिकोडिंग टेक्निकचं. या एक्झाम्पलचा अर्थ काय? तर इकडे बघा, जर आपण मायक्रोप्रोसेसरच्या टोटल ऍड्रेस लाईन्स किती आहेत? A0 पासून A15 पर्यंत. तर त्या ह्या शेवटच्या ज्या ऍड्रेस बस आहेत 13, 14, 15 ह्या यूज केले जातात ही अप्रोप्रिएट मेमरी सिलेक्ट करायला. समजते का? म्हणजे A13, एक मिनिट, हेच एक्झाम्पल असेल माझ्याकडे, डायरेक्टली कनेक्शन वरून नाही समजलं, एक्झाम्पल वरूनच बघू आपण. सांगायचं की फुल डिकोडिंग टेक्निक काय आहे आणि पार्शियल डिकोडिंग टेक्निक काय आहे. ठीक आहे. फुल डिकोडिंग दिसत आहे. आता इकडे लक्षात घ्या, मायक्रोप्रोसेसरच्या इंटरनल ऍड्रेस बस आहेत. कुठून? A0 पासून A15 पर्यंत आहेत का? इथे फर्स्ट रो बघा, इथे A0 पासून A15 पर्यंत हे 15 खाली आलेले इथे 115 पर्यंत. आता लक्षात घ्या, आता हे इप्रॉमचा स्टार्टिंग ऍड्रेस आणि इप्रॉमचा एंडिंग ऍड्रेस आहे, आणि इथे हे SRAMचा स्टार्टिंग ऍड्रेस आणि SRAMचा एंडिंग ऍड्रेस आहे. मी तुम्हाला इथे किती IC कनेक्ट केलेले आहेत? 2 का 4? 2 IC कनेक्ट केलेले आहेत. एक आहे इप्रॉम आणि एक आहे रॅम मेमरी. फुल्ली डिकोडिंग टेक्निक मध्ये काय करतात? सर्वच ऍड्रेस लाईनचा यूज केला जातो. ठीक आहे. आता इकडे बघा, हे 000 दिसतंय, हे A13, 14, 15 या तिघांची व्हॅल्यू जर 00 असेल तर कोणती मेमरी चिप सिलेक्ट होत आहे? इप्रॉम. आणि जर या तिघांची व्हॅल्यू 001 जर असेल तर त्या ठिकाणी कोणती मेमरी सिलेक्ट होत आहे? रॅम मेमरी. ही टेक्निक इथे यूज केली जाते. आता या डायग्राम मध्ये बघा, इथे हे फुल डिकोडिंग टेक्निकचं एक्झाम्पल आहे. आपण काय केलं मुद्दामून 13, 14, 15 या शेवटच्या 3 पिन्स कनेक्ट केलेल्या आहेत ABC ला. हा एक डिकोडर आहे, LS74LS138. हा 1:2 म्हणजे 3:8 डिकोडर आहे. हा म्हणजे ह्याला 3 इनपुट असतात आणि 8 वेगवेगळे आउटपुट असतात. तर इकडे बघा, तर यांची व्हॅल्यू डिसाईड करेल की कोणती मेमरी ऍक्टिव्हेट करायची आणि कोणती डिऍक्टिव्हेट करायची, कोणती इनेबल करायची. आलं लक्षात? ही झाली ऍब्सोल्यूट डिकोडिंग किंवा फुल्ली डिकोडिंग टेक्निक. आणि जी दुसरी आहे लिनियर किंवा पार्शियल डिकोडिंग टेक्निक, याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर 3 पिनच्या ऐवजी फक्त एकच पिन यूज केलेली आहे, आणि ती कोणती आहे? 15. आता ही कशी यूज केलेली आहे? इंटरेस्टिंग आहे फार. बघा इकडे A15 ची व्हॅल्यू बघा, A15 ची व्हॅल्यू जर 00 असेल तर कोणती IC सिलेक्ट होणार? रॉम मेमरी. आणि जेव्हा याची व्हॅल्यू 11 असेल तर त्या ठिकाणी कोणती मेमरी सिलेक्ट होणार आहे? रॅम मेमरी. इकडे बघा, आता A15 ची व्हॅल्यू जर इथे 0 असेल, ठीक आहे, हा 0 डायरेक्ट इकडे गेला आणि हा इकडे इन्व्हर्ट झाल्याने इथे काय भेटलं? 1 भेटलं.
म्हणजे कोणती मेमरी सिलेक्ट झाली? EEPROM मेमरी. कधी? जर A15 ची व्हॅल्यू 0 असेल तर. कारण इथे इन्व्हर्टर कनेक्ट केलाय ना मी. नाही समजलं? इकडे बघा, टेबलकडे लक्ष द्या. इकडे या टेबलकडे. फक्त हे सगळं टेबलवर जेवढं दिसते ते सगळं विसरून जायचं. फक्त या A15 च्या व्हॅल्यूकडे लक्ष द्यायचं. A15 ची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्या ठिकाणी कोणती मेमरी सिलेक्ट होत आहे? EEPROM मेमरी. ठीक आहे. बघा याला हायलाइट करतो मी. एवढंच पोर्शनकडे लक्ष द्यायचं. A15 ची व्हॅल्यू 0 असेल तर EEPROM मेमरी सिलेक्ट होत आहे. त्यानंतर A15 ची व्हॅल्यू जर 1 असेल तर त्या ठिकाणी रॅम मेमरी सिलेक्ट होत आहे. लक्षात येते? आता इकडे बघा, आता ह्या डायग्रामकडे लक्ष द्या. ही पार्शियल डिकोडिंग टेक्निकमध्ये फक्त एकच ऍड्रेसला यूज केलेली असते. तिकडे काय करते आपण? सर्वच युटिलाइज करते. इथं हे डोंट केअर मधले म्हणजे यांचा युजच होत नाहीये. हे बघा, A10 पासून A14 पर्यंत यांचा युजच होत नाहीये. म्हणून ह्याला पार्शियल म्हणलं. पार्शियल म्हणजे काय? अर्ध. अर्ध्या ऍड्रेसला यूज केले, अर्ध्या यूज केल्याच नाहीत. म्हणून ह्याला पार्शियल म्हणजे फुल्ली मध्ये सगळ्यात यूज केले त्याच्यामुळे. आता इकडे बघा, ह्या A15 आहे इथं ही पिन कुठे कनेक्ट केली? चिप सिलेक्टला. चिप सिलेक्ट म्हणजे काय? कोणती आयसी ऍक्टिव्हेट करायची, कोणती डिऍक्टिव्हेट करायची सिम्पली. आता समजा EEPROM ची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू एक तर 0 असेल किंवा 1 असेल ना, त्याच्यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी आहे का? नाही. समजा ही व्हॅल्यू 0 आहे. हा 0 ऍज इट इज इथेच जाईल. ठीक आहे. आणि इकडे हे इन्व्हर्ट होऊन इथं काय येईल? 1 येईल. मग आता सांगा, हे ऍक्टिव्ह लो आहे म्हणजे ही ऍक्टिव्हेट होईल आणि ही डिऍक्टिव्हेट होईल. समजलं का? कधी? A0 ची व्हॅल्यू 0 असेल तर तेच पाहिजे होतं आपल्याला. A15 ची व्हॅल्यू 0 असेल तर EEPROM सिलेक्ट करायची होती. मग EEPROM बरोबर सिलेक्ट होत आहे. आता इकडे बघा, समजा या A15 ची व्हॅल्यू 1 आहे. A15 ची व्हॅल्यू किती आहे? 1. हा 1 इथं ऍज इट इज जाईल आणि इथं इन्व्हर्ट होऊन काय होईल? इथं 0 जाईल. मग इथं बघा ह्या टेबलमध्ये A15 ची व्हॅल्यू 1 असेल तर कोणती मेमरी सिलेक्ट व्हायला पाहिजे? रॅम मेमरी. मग हे ऍक्टिव्ह लो आहे. जर याला 0 इनपुट दिला तर ही ऍक्टिव्हेट होईल आणि ही इथं लॉजिक हाय दिलेला आहे म्हणून ही डिऍक्टिव्हेट होईल. आलं लक्षात? म्हणजे ह्या लाईनचा यूज ऍड्रेस डिकोडिंग टेक्निक म्हणजे काय? तर कोणती अप्रोप्रिएट आयसी इनेबल करायची. ज्या आयसी मधून मायक्रोप्रोसेसर डेटा ट्रान्सफर करतोय तीच इनेबल होईल, बाकी सर्व डिसेबल होतील. त्यासाठी ही ऍड्रेस डिकोडिंग टेक्निक आहे. ठीक आहे. राहिलेलं आता नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू आपण. अटेंडन्स घेतो. जॉईन